आता आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। फेब्रुवारी महिना संपत आलेला असून राज्यात उन्हाळ्याची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे। अशातच गेल्या 2 दिवसात हवामानात अचानक बदल जाणवत आहेत। राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रावर ढगाळ हवामानासह अवकाळी संकट घोघावत आहे। राज्यातील 11 जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान राहिले। सकाळी वातावरण सौम्य असलं तरी दुपारी उन्हाचा तडाखा वाढला। आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे। या भागात कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल। आकाश बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर परिसरात हवा पालट झाली। सोमवारपासून अचानक हवा बदलली असून पावसाचा इशारा देण्यात आला। पुणे, सोलापूरसह काही भागात आज सुद्धा पावसाची शक्यता आहे। कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस असणार आहे। मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे। अशातच मंगळवारी हवामानात मोठे बदल जाणवतील। मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव भागात पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आज गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात कमाल तापमान 37 ते 39 अंश, किमान 19 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान असणार आहे। दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येणाऱ्या आर्द्रतेमुळे पावसाचे ढग तयार झालेले आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे। अचानक ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।